So we already started unit number 3, correct? What is the unit number 3? It is knowledge representation. And in the previous 2 lectures, we explained what exactly knowledge representation means and why it is required. Okay? त्याच्यामध्ये आपण असंही म्हटलं काय का एजंटला नॉलेज असणं गरजेचं आहे. नॉलेज त्याच्याकडे जर असेल तरच तो रिझनिंग करू शकेल, बरोबर, इंटेलिजन्स अप्लाय करू शकेल आणि तरच तो राईट डिसिजन मेकिंग त्याला जमेल. राईट टाइमला राईट डिसिजन घेणं शक्य होईल. बट फॉर दॅट इट रिक्वायर्स नॉलेज. इट इज जस्ट लाईक ह्युमन बिईंग. मग तुम्हाला मी ते 20 मजली इमारतीवरून उडी मारायचं एक उदाहरण दिलं होतं. माणसाकडे ते नॉलेज आहे की उडी मारल्यानंतर काहीच राहणार नाही शिल्लक. मग हे नॉलेज त्या माणसाकडे आहे म्हणून मग माणूस विचार करतो, रिझनिंग करतो, ठीक आहे, की बाबा नको मग जायला. इंटेलिजन्स अप्लाय करतो. मग इंटेलिजन्स अप्लाय करतो म्हणजे काय, डिसिजन घेतो का नाही मला उडी मारायची नाही, ठीक आहे, म्हणून तर तो त्याला अडचण येत नाही. मग असं ज्या पद्धतीने माणूस या प्रोसेसमधून जातो का नॉलेज, माणसाला नॉलेज आहे की काय नॉलेज आहे की कोणीतरी असं उडी मारली होती, पडला होता, तर तो काय वाचला नाही, हे नॉलेज झालं. तसंच नॉलेज, रिझनिंग आणि इंटेलिजन्स या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण एजंट मध्ये टाकतो त्याच वेळेस तो एजंट राईट डिसिजन घेऊ शकेल राईट टाइमला. म्हणून सगळ्यात बेस काय, नॉलेज असणं. मग आता आपल्यासारख्याला नॉलेज कसं मिळतं, थ्रू एज्युकेशन, थ्रू एक्सपिरियन्स. पण एजंटला तर एज्युकेशन नसतं किंवा एक्सपिरियन्स नसतो, म्हणून आपल्याला त्या गोष्टी, आपल्याला नॉलेज त्याला रिप्रेझेंट करून द्यावं लागतं एजंटला त्याच्या भाषेमध्ये. Okay, so third unit is based on knowledge representation and the syllabus contains 3 parts. First part is dedicated for first order logic. हे फर्स्ट ऑर्डर लॉजिक काय, ही एक त्या एजंटला समजणारी भाषा आहे. नॉलेज द्यायचंय त्याला आपण नॉलेज द्यायचंय, रिप्रेझेंट करायचंय. तर नॉलेज कशाच्या भाषेत देणार आपण, त्याच्या एखाद्या लँग्वेजच्या भाषेत. जसं आपण मराठीत बोलतो, समजून सांगतो एखाद्याला, सी लँग्वेजच्या बाबतीत सी मध्ये आपण प्रोग्रॅमिंग करतो, तसंच एजंटच्या बाबतीत फर्स्ट ऑर्डर लॉजिक इज इम्पॉर्टंट. फर्स्ट ऑर्डर लॉजिक एक भाषा आहे, लँग्वेज आहे, using which knowledge representation can be possible. Second, propositional logic. Second part syllabus चा propositional logic वर आहे. And third part is based on probability, Bayesian networks. Okay. तर असा आहे हा सिलेबस आहे आणि आपण सुरुवात केलेली आहे. What is knowledge representation means? In the last lecture we discussed it. Then this diagram also shows. आता फॉर एक्झाम्पल इथं आणखी एक वेगळं उदाहरण घेतलंय. एखादा खड्डा आहे, डिग इज देअर अँड वी नीड टू डिसाइड वेदर टू जम्प ऑर नॉट. मग एजंट आहे, ते एजंटने काय करायला पाहिजे, जर एजंटला नॉलेज जर असेल का बाय जम्पिंग इन टू दिस डिग नथिंग इज लेफ्ट, नथिंग विल बी लेफ्ट, असं नॉलेज जर असेल तर तो मारणार नाही, तो उडी मारणार नाही. म्हणजे डिसिजन काय घेणार, तो डिसिजन मेकिंग करेल का नाही उडी नाही मारायची. पण त्यासाठी त्याला काय पाहिजे, नॉलेज पाहिजे, ठीक आहे. सो दॅट नॉलेज कॅन बी गिवन टू द एजंट थ्रू सम टेक्निक्स. विच आर दोज टेक्निक्स I explained you, I discussed you in the last lecture. First technique is propositional logic. Second is first order logic. Third is rule based system. Fourth, semantic networks. Fifth, frames. And sixth, script. ह्या टेक्निक्सचा वापर करून आपण नॉलेज एजंटला देऊ शकतो, नॉलेज रिप्रेझेंट करू शकतो, ठीक आहे. या 6 टेक्निकच्या व्यतिरिक्त दुसरी टेक्निक नाहीये एजंटला नॉलेज देण्याची. ओके, सो प्रपोजिशनल लॉजिक, फर्स्ट ऑर्डर लॉजिक, रूल बेस्ड सिस्टीम, सिमॅन्टिक नेटवर्क. ओके, सिमॅन्टिक नेटवर्क. तर याच्यामध्ये आता आपण बघूया लॉजिकल रिप्रेझेंटेशन, किंवा त्याला आणखी 4 कॅटेगरीमध्ये सुद्धा डिवाइड करता येऊ शकतं. हे झालं टेक्निक्स, किंवा त्याच टेक्निक चार पद्धतीने सुद्धा डिवाइड करणं शक्य आहे. लॉजिकल रिप्रेझेंटेशन फर्स्ट कॅटेगरी, सेकंड कॅटेगरी सिमॅन्टिक नेटवर्क्स, थर्ड प्रोडक्शन रूल्स अँड फोर्थ फ्रेम्स रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, हे ब्रॉड कॅटेगरीज आहेत, या डिटेलमध्ये केल्यात.
आता ह्या ज्या तुम्हाला वरती दोन दिसत आहेत, प्रपोजिशनल लॉजिक अँड फर्स्ट ऑर्डर लॉजिक, ओके, त्या ह्या लॉजिकल रिप्रेझेंटेशनच्या अंडर येतात. ओके, विथ द हेल्प ऑफ लॉजिक वी कॅन गिव्ह नॉलेज टू एजंट. सेकंड, सिमॅन्टिक नेटवर्क. दिसतंय का तुम्हाला? फर्स्ट काय आहे? लॉजिकल रिप्रेझेंटेशन. दिस प्रपोजिशनल लॉजिक and this first order logic comes under logical representation. That means with the help of some symbols, some logic, we write down, we give the knowledge to agent. Semantic network म्हणजे काय? With the help of some graphs. जसं आपण सर्च ट्री वगैरे बघितलं, गेम ट्री बघितल्या, ते ग्राफच होत्या ना, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रॉब्लेम होत्या. सिमिलरली इथे सुद्धा सिमॅन्टिक नेटवर्क म्हणजे ग्राफच्या भाषेमध्ये आपण एजंटला नॉलेज देऊ शकतो. थर्ड कॅटेगरी प्रोडक्शन रूल्स आणि फोर्थ इज फ्रेम्स. तर आपण ह्या कॅटेगरीज सध्या बघतोय. टुडे वी आर गोइंग टू कव्हर दिस टेक्निक्स युज्ड फॉर नॉलेज रिप्रेझेंटेशन. सो लॉजिकल रिप्रेझेंटेशन, इन दिस what exactly logical representation is? It is a language, you see, it is a language with some concrete rules which deals with propositions and has no ambiguity in representation. ओके, याचा अर्थ काय होतोय? सेंटेन्सेस जे असतात त्याचे ब्रेकिंग करायचं आणि एक प्रपोजिशन त्याचं तयार होतं. एक सेंटेन्स मध्ये काय काय आपण डिवाइड, सेंटेन्सला ब्रेक कसं करू शकतो, ठीक आहे, ते आता आपण एक्झाम्पल मध्ये बघणारच आहे, त्याच्यामध्ये कळेल. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ प्रिसाइजली डिफाईन्ड सिंटॅक्स. आता कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज असो, कोणती असो, सिंटॅक्स असतातच, सिमॅन्टिक्स सुद्धा असतात. ठीक आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ सिंटॅक्स अँड सिमॅन्टिक्स विच सपोर्ट्स द इन्फरन्स. त्याच्यानुसार आपल्याला काहीतरी कळतं. इच सेंटेन्स फॉर एक्झाम्पल आय इट मँगो किंवा आय ड्राईव्ह कार, आता हे एक सेंटेन्स झालं, बरोबर. इच सेंटेन्स कॅन बी ट्रान्सलेटेड, म्हणजे आता त्याचं ते आपल्याला समजतं ना, आय ड्राईव्ह अ कार, आय इट मँगो, हे आपल्याला कळतं, हे वाक्य दुसऱ्याला कळेल, पण मशीनला थोडी कळणार आहे. सो दॅट्स वाय इट शुड बी ट्रान्सलेटेड. इट कॅन बी ट्रान्सलेटेड इन टू लॉजिक्स युझिंग सिंटॅक्स अँड सिमॅन्टिक्स. तर कळालं, लॉजिकल रिप्रेझेंटेशन दोन गोष्टी अवलंबून आहे, सिंटॅक्स आणि सिमॅन्टिक्स. ठीक आहे. त्याची काय गरज आहे? आपले सेंटेन्सेस जे आहे त्याला ट्रान्सलेट करण्यासाठी सिंटॅक्स लागतात आणि सिमॅन्टिक्स लागतात. सो व्हॉट इज सिंटॅक्स? दीज आर द रूल्स विच डिसाइड हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट अ लीगल सेंटेन्स इन द लॉजिक. लॉजिक म्हणजे काय? भाषा. बरोबर. एखाद्या एजंटच्या भाषेमध्ये लीगल सेंटेन्स कसं बनवायचं, मग त्याला रूल्स काय आहेत? ते रूल्स म्हणजे काय? सिंटॅक्स. इट डिटरमाइन्स विच सिम्बॉल वी कॅन यूज. म्हणजे त्या रूल्स मध्ये काय असेल, सिंटॅक्स मध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स असतील. फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज मध्ये काय सिम्बॉल असतो? अँड असतो, किंवा ऑर आपण असं लिहितो, ऑर. ठीक आहे. बरेच सिम्बॉल्स आहेत ना, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, कोलन, असे वेगवेगळे सिंटॅक्स आहेत ना. तसेच याच्यामध्ये सुद्धा प्रपोजिशनल लॉजिक आणि प्रिडिकेट लॉजिक किंवा फर्स्ट ऑर्डर लॉजिक याच्यामध्ये सुद्धा सिम्बॉल्स आहेत. सो ऑल दीज सिम्बॉल्स, सेट ऑफ रूल्स are nothing but syntax of that language. Semantics means what? These are the rules by which we can interpret the sentence in the logic. म्हणजे इंटरप्रिट, समजून घेण्यासाठी. सिमॅन्टिक्स म्हणजे काय? ते रूल्स आहेत लँग्वेज समजून घेण्यासाठी. These involves assigning meaning to each sentence. Meaning देता येतं प्रत्येक सेंटेन्स. जे सिम्बॉलिकल भाषेमध्ये फर्स्ट ऑर्डर लॉजिक मध्ये जे काही सेंटेन्सेस असतील त्या भाषेमधले, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी, मिनिंग समजून घेण्यासाठी सिमॅन्टिक्स लागतात. सो लॉजिकल रिप्रेझेंटेशन मीन्स दिस. आता काय काय प्रकार आहे त्याचे लॉजिकल रिप्रेझेंटेशनचे? इट हॅज टू कॅटेगरीज, प्रपोजिशनल लॉजिक अँड प्रिडिकेट लॉजिक. प्रपोजिशनल लॉजिकला शॉर्टकट काय आपण लिहितो? PL. त्याला आणखी दुसरे शब्द काय आहेत? प्रपोजिशनल लॉजिक, प्रपोजिशनल कॅल्क्युलस और सिक्वेन्शियल लॉजिक. These are the another names to this propositional logic. It is used for representing the knowledge about what is true, what is false. म्हणजे ह्या लँग्वेज मध्ये, प्रपोजिशनल लॉजिकच्या लँग्वेज मध्ये फक्त दोनच गोष्टी चालतात. एखादं सेंटेन्स दिलं तर ते ट्रू आहे का फॉल्स आहे, बस एवढंच. ठीक आहे. मग मधली कोणतीच अवस्था नाहीये. समजा फॉर एक्झाम्पल टुडे इज 10 सप्टेंबर.
असं एक सेंटेन्स आहे, टुडे इज 10 सप्टेंबर. मग याचं उत्तर काय येईल? आयदर ट्रू ऑर फॉल्स. तर काय येईल? सध्या फॉल्स येईल, कारण आज तारीख किती आहे? 23 आहे. आणि सेंटेन्स काय आहे? टुडे इज 10 सप्टेंबर. सो इट इज अ फॉल्स. ओके. मग प्रपोजिशनल लॉजिक मध्ये असे सोपे सोपे सेंटेन्सेस असतात आणि त्याचं उत्तर जास्तीत जास्त काय येऊ शकतं? आयदर ट्रू ऑर फॉल्स. बरोबर. पण मध्ये कोणती स्टेट नसते, फक्त ट्रू किंवा फॉल्स याच्यामध्येच उत्तर देता येतं. ठीक आहे. मग आता समजा आणखी एखादं सेंटेन्स जर आपण घेतलं, तुझी तब्येत कशी आहे, तर आपण काय म्हणतो? आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो, नाही चांगली पण नाहीये आणि खराब पण नाहीये, बरी आहे. मग आता बरी आहे म्हणजे काय? ट्रू पण नाहीये आणि फॉल्स पण नाहीये, एक मधोमध काहीतरी आलंय उत्तर. कळतंय का नाही? इन दॅट केस प्रपोजिशनल लॉजिक फेल्स. म्हणजे प्रपोजिशनल लॉजिक अशा वेळेस चालत नाही. काय? बिकॉज प्रपोजिशनल लॉजिक गिव्स द आन्सर्स ओनली इन टर्म्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. असे मधल्या कंडिशन्स नाहीयेत. मग त्यासाठी मग दुसरं काय? पुढचं एक लँग्वेज डेव्हलप झाली. ती कोणती लँग्वेज आहे? प्रिडिकेट लॉजिक, किंवा त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर लॉजिक किंवा फर्स्ट ऑर्डर प्रिडिकेट लॉजिक, FOL, FOPL. ठीक आहे. इट इज यूज टू रिप्रेझेंट द ऑब्जेक्ट्स इन द फॉर्म ऑफ प्रिडिकेट्स ऑर क्वांटिफायर्स. म्हणजे ट्रू आणि फॉल्सच्या भाषेत उत्तर न देता मधल्या लेव्हल्स, व्हॅल्यूज, उत्तराला व्हॅल्यूज दिल्या, 0, 0.1, 2 असं काहीतरी असेल. ठीक आहे. सो दॅट मीन्स प्रिडिकेट लॉजिक डू नॉट गिव्ह द आन्सर or decision in terms of true or false. It gives the answers in terms of quantifiers or predicates. That's why it is called as predicate logic or first order logic. It is a extension of propositional logic. Okay, it is an advanced version. What is the advantage of logical representation? आता ह्या दोन्ही टेक्निक कशाच्या अंडर येतात? लॉजिकल रिप्रेझेंटेशनच्या. व्हॉट इज द ऍडव्हान्टेज? इट एनेबल्स अस टू डू लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंग करायला सोपं आहे, फायदा होतो. इट इज द बेसिस फॉर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आता त्याचा उपयोग करूनच तर एजंटची प्रोग्रॅमिंग लँग्वेज तयार झाली आहे. ओके. लॉजिकचा वापर करून. अँड डिसएडव्हान्टेज काय? इट हॅव सम रेस्ट्रिक्शन, याला लिमिटेशन्स आहेत ना. ओके. प्रत्येक सेंटेन्सचं तुम्हाला प्रिडिकेट लॉजिक किंवा प्रपोजिशनल लॉजिक वापरून एजंटला समजून सांगणं सोपं नाहीये. इट हॅज सम लिमिटेशन्स. इट मे नॉट बी व्हेरी नॅचरल. बरोबर. इन्फरन्स मे नॉट बी सफिशियंट. म्हणजे आता एखाद्या वाक्याचा अर्थच लागत नसेल त्या एजंटला तर काय उपयोग आहे? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, या लॉजिकल रिप्रेझेंटेशनचा वापर करून ज्यावेळेस एजंटला आपण नॉलेज देतो, त्यावेळेस त्या एजंटला कधी कधी कन्क्लुजन ड्रॉ करणं थोडं अवघड होतं. ठीक आहे. म्हणजे इन्फरन्सला प्रॉब्लेम येतो, कन्क्लुजनला प्रॉब्लेम येतो, म्हणजे इन्फरन्सला प्रॉब्लेम येतो. इन्फरन्स सफिशियंट तयार होत नाही, डिसिजन मेकिंग मग थोडीशी अडखळते. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज ऑफ लॉजिकल रिप्रेझेंटेशन. सेकंड कॅटेगरी काय आहे? सिमॅन्टिक नेटवर्क रिप्रेझेंटेशन. नॉलेज रिप्रेझेंटेशनची सेकंड टेक्निक काय आहे? सिमॅन्टिक नेटवर्क रिप्रेझेंटेशन. याचा वापर करून सुद्धा आपण एजंटला नॉलेज देऊ शकतो, नॉलेज रिप्रेझेंट करू शकतो. दीज आर द अल्टरनेटिव्ह फॉर प्रिडिकेट लॉजिक. म्हणजे काय? फर्स्ट ऑर्डर लॉजिक. हिअर वी कॅन रिप्रेझेंट अवर नॉलेज इन द फॉर्म ऑफ ग्राफिकल नेटवर्क. बरोबर. जसं सर्च ट्री वगैरे आपण करायचो, नोट्स असायच्या, आर्क्स असायच्या. ठीक आहे. दिस नेटवर्क कन्सिस्ट ऑफ nodes which represent objects. This network also consists of arcs which describe the relationship between those objects. म्हणजे काय काय असतात? नोड्स असतात आणि आर्क्स असतात. आर्क्स म्हणजे काय? लाईन्स. त्या ऑब्जेक्ट्सला, नोड्सला कनेक्ट करणाऱ्या लाईन्स. आणि त्या लाईन्स काय सांगतात? रिलेशनशिप बिटवीन ऑब्जेक्ट्स किंवा नोड्स. It can categorize the object in different forms and can also link those objects. They are easy to understand and can be easily extended. ठीक आहे. याच्यामध्ये जनरली काय काय वापरलं जातं? ग्राफ्स असतात आणि त्याच्यामध्ये इज अ असं रिलेशनशिप वापरले जाते. इज अ रिलेशनशिप. ही इज अ मॅन, ही इज अ बॉय, ही इज अ बर्ड, ही हॅज अ व्हाईट कलर, ही हॅज अ रेड कलर, it has less weight. तर is a relation is used in this particular graphical network, semantic network. So let us take some example. आता बघा याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसेल, फॉर एक्झाम्पल, following are some statements which are
used to be represented with the help of nodes and arcs. आता हे स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. याचा वापर करून आपण सिमॅन्टिक नेटवर्क किंवा ग्राफ बनवायचा आहे की जो एजंटला द्यायचा आहे आपल्याला, कारण शेवटी काम एजंटला करायचंय, मशीनला करायचंय. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट स्टेटमेंट इज जेरी इज अ कॅट, जेरी इज अ मॅमल, जेरी इज ओन्ड बाय प्रिया, जेरी इज व्हाईट कलर्ड अँड ऑल मॅमल्स आर ॲनिमल. आता त्याचा या सगळ्या 5 सेंटेन्सेसचा वापर करून आपल्याला ग्राफ बनवायचा आहे. तर तुम्ही एक 2 मिनिटं हा ग्राफ बघा बरं, तुमच्या लक्षात येतोय का? सगळ्यांनी बघा. साहिल, आवाज येतोय का? हो सर. हा, मग आता तो ग्राफ बघा. तुमच्या हे 5 सेंटेन्सेस आहेत, त्या ग्राफचा आणि ह्या 5 सेंटेन्सेसचा रिलेशन लागतं का नाही बघा एकदा. लागतंय का साहिल? जेरी काय आहे? जेरी इज अ कॅट. जेरी जर कॅट असेल तर मग बघा तिचा कलर व्हाईट आहे अँड इट इज ओन्ड बाय, जेरी इज ओन्ड बाय प्रिया. आता ऑब्जेक्ट्स कोणते कोणते याच्यामध्ये बघा ना, ऑब्जेक्ट्स कोणते आणि आर्क्स कोणते आहे आणि इज अ रिलेशनशिप आहे का नाही. याला म्हणतात सिमॅन्टिक नेटवर्क किंवा सिमॅन्टिक ग्राफ. याच्यामध्ये काय काय असतं? नोड्स असतात आणि आर्क्स असतात. पाच सेंटेन्सेस बघा. काय याच्यामध्ये बघा बरं. जेरी इज अ कॅट. आता जेरी काय झाला? एक नोड झाला किंवा ऑब्जेक्ट झाला. कॅट सुद्धा काय झाला? एक ऑब्जेक्ट किंवा नोड. मॅमल सुद्धा काय झाला? एक ऑब्जेक्ट. आता बघा ना, याच्यामध्ये काय सांगितलं आपण? दिस नेटवर्क कन्सिस्ट ऑफ नोड्स अँड आर्क्स. नोड्स काय असतात? ऑब्जेक्ट्स असतात स्टेटमेंट मधले. आणि आर्क्स काय असतात? आर्क्स म्हणजे रिलेशनशिप. त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, या सेंटेन्स मध्ये जेरी काय झाला? एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपण त्याला नोडने दाखवू शकतो. कुठे दाखवला का? येस, दाखवला, इथे दाखवला. कॅट सुद्धा काय एक ऑब्जेक्ट आहे, मग त्याला नोडने दाखवा. कुठे? इथे दाखवला. मॅमल सुद्धा काय एक ऑब्जेक्ट आहे सेंटेन्स मधला. जेरी तर कव्हर झालाय आपल्या या सेंटेन्स मधला. मॅमल मग इथे दाखवलंय बघा. आता पुढच्या सेंटेन्स मध्ये, थर्ड सेंटेन्स मध्ये प्रिया नावाचा एक ऑब्जेक्ट नवीन आलाय. ओके, मग त्याला नोडने दाखवा. कुठे दाखवला? इथे दाखवलाय. व्हाईट कलर्ड. आता व्हाईट सुद्धा काय झालाय? ऑब्जेक्ट झाला, म्हणून त्याला नोडने दाखवलं. आणि ऑल मॅमल्स आर ॲनिमल. मग आता ॲनिमल सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला नोडने दाखवलं. आता फक्त जोडायचंय आपल्याला रिलेशनशिप. मग आता बघा ना इथं, जेरी इज कलर्ड व्हाईट, जेरी इज ओन्ड बाय प्रिया, जेरी इज अ कॅट, जेरी इज अ कॅट अँड कॅट इज अ मॅमल अँड ऑल मॅमल्स आर ॲनिमल्स. झालं? समजलं? तर दिस इज द टेक्निक ऑफ सिमॅन्टिक रिप्रेझेंटेशन. अशा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने सुद्धा तुम्ही नॉलेज रिप्रेझेंट करू शकतात. मग हे जे ग्राफ आहेत ते एजंटला फीड केले जातात. आता याचे काही फायदे असतील, काही तोटे पण असतील. तर काय बघा, ड्रॉबॅक्स काय आहेत? काय ड्रॉबॅक्स आहेत? इट टेक्स मोर कॉम्प्युटेशनल टाइम ऍट रन टाइम. म्हणजे त्याला आता शेवटी ग्राफ दिलेत एजंटला, त्याला ते शेवटी एक्झिक्यूट करावेच लागतील ना. मग त्याला रन करावे लागतील, एक्झिक्यूट करावे लागतील. पण मग त्यावेळेस काय होतंय? खूप टाइम लागतो. रन टाइम एक्झिक्यूट करण्यासाठी खूप जादा वेळ लागतो. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे पहिला. ओके, इट माइट बी पॉसिबल इन द वर्स्ट केस सिनारिओ. म्हणजे खूप वर्स्ट केसला काय होऊ शकतं? आफ्टर ट्रॅव्हल्सिंग द एंटायर ट्री, म्हणजे पूर्ण ग्राफ, we find that solution does not exist in this network.
म्हणजे बऱ्याच वेळा असं पण होतं, एजंट खूप सर्चिंग करतो, पूर्ण ग्राफला ट्रॅव्हर्स करतो, पण मग सोल्युशन मिळत नाही, वेळ व्हायला गेला. दे ट्राय टू मॉडेल ह्युमन लाईक मेमरी. ग्राफच्या भाषेमध्ये आपण काय करतो जनरली, माणसासारखी मेमरी युटिलाइज करतो ग्राफ बनवताना, विच हॅज, आता माणसाच्या मेमरीमध्ये किती 1015 न्यूरॉन्स असतात आणि लिंक्स असतात, न्यूरॉन्सला कनेक्ट करणारे लिंक्स असतात टू स्टोर द इन्फॉर्मेशन. बट इन प्रॅक्टिस इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड सच अ व्हास्ट सिमॅन्टिक नेटवर्क. जनरली आता सिमॅन्टिक नेटवर्क काय करतं, माणसाच्या मेमरी सारखं काम करण्याचा प्रयत्न करतं, पण मेमरीला 1015 न्यूरॉन्स आहेत आणि तेवढ्याच लिंक्स आहेत, तेवढं सिमॅन्टिक नेटवर्क मध्ये टाकणं शक्य नाहीये. ओके, दॅट इज अ डिसएडव्हान्टेज. दे आर इनएडिक्वेट ॲज दे डू नॉट हॅव एनी इक्विव्हॅलंट क्वांटिफायर. आता फॉर एक्झाम्पल, आपल्या सेंटेन्स मध्ये जर असा शब्द आला, फॉर ऑल, फॉर सम, नन, असे जर शब्द आपल्या सेंटेन्स मध्ये असतील तर त्याला इक्विव्हॅलंट क्वांटिफायर म्हणजे ऑब्जेक्ट घेणं थोडंसं अवघड जातं. मग त्या केसमध्ये ही लँग्वेज, सिमॅन्टिक नेटवर्कची जी लँग्वेज आहे नॉलेज रिप्रेझेंटेशन साठीची, ती फेल जाते. अजून थर्ड डिसएडव्हान्टेज काय पुढचा, दे डू नॉट हॅव स्टँडर्ड डेफिनेशन फॉर द लिंक नेम्स. स्टँडर्ड डेफिनेशन नाहीये. दीज नेटवर्क्स आर नॉट इंटेलिजंट, बरोबर. आणि इट ऑल्सो डिपेंड्स ऑन, दिस नेटवर्क ऑल्सो डिपेंड्स ऑन क्रिएटर. म्हणजे काय, आता मागच्या एक्झाम्पल मध्ये मी असा ग्राफ बनवला, तुम्ही वेगळा काहीतरी ग्राफ बनवू शकता, थोडासा चेंज असलेला. तर प्रत्येक वेळेस पर्सन टू पर्सन सेम प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम झाला तुमचा, हे 5 सेंटेन्स म्हणजे प्रॉब्लेम. त्याचं रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन प्रत्येक व्यक्ती, क्रिएटर वेगळ्या पद्धतीने करू शकतो. मग त्याच्यामुळे एजंटला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं. सो दॅट इज ऑल्सो अ डिसएडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज काय आहे का, नॅचरल रिप्रेझेंटेशन आहे. नंतर दिस कन्वे मिनिंग इन ट्रान्सपरंट मॅनर, these networks are simple and easily understandable. हे ऍडव्हान्टेजेस झाले. आता तिसरी कॅटेगरी काय आहे, फ्रेम्स रिप्रेझेंटेशन. आता फ्रेम म्हणजे काय एक्झॅक्टली, थर्ड टाइप येत हा. अ फ्रेम इज अ रेकॉर्ड लाईक स्ट्रक्चर. रेकॉर्ड लाईक स्ट्रक्चर, जसं सी लँग्वेज मध्ये, C++ मध्ये तुम्ही स्ट्रक्चर्स वापरलेले आहेत, ओके, तर तसं स्ट्रक्चर याच्यामध्ये केलं जातं. फ्रेम्स आर द AI डेटा स्ट्रक्चर. हे शब्द लक्षात ठेवा. Frames are AI data structure. It divides the knowledge into substructures. Data structure, database management तुम्ही शिकले ना C आणि C++ मध्ये, स्ट्रक्चर शिकले, स्ट्रक्ट स्टुडंट असं केलं ना. मग स्टुडंटचं नाव, स्टुडंटचं सरनेम, स्टुडंटचं एज, असं तुम्ही सबस्ट्रक्चर्स बनवू शकतात. ओके, तर तोच लॉजिक याच्यामध्ये फ्रेम्स मध्ये वापरलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ स्लॉट्स अँड स्लॉट व्हॅल्यूज. Slot may be of any type and size, okay, and slots have names and values which are called facets. कळलं का, दोन गोष्टी याच्यामध्ये आहे, स्लॉट्स आणि फॅसेट्स. स्लॉट्स आणि फॅसेट्स. आता आपण एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल स्लॉट म्हणजे काय आणि फॅसेट म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, दिस इज वन एक्झाम्पल. लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ फ्रेम फॉर अ बुक. कशासाठी आपण एक्झाम्पल घेऊ राहिले, बुक साठी आपल्याला फ्रेम बनवायची. आता स्लॉट्स कोणते कोणते येऊ शकतात त्याच्यामध्ये, टायटल काय बुकचं, जिनर काय, ऑथर कोण आहे, एडिशन कोणती आहे, इयर कोणती आहे, नंबर ऑफ पेजेस कोणते, असे स्लॉट्स तयार आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो फ्रेम मध्ये. ओके, बुक कशासाठी फ्रेम बनवतोय, वी आर डिझायनिंग अ फ्रेम फॉर अ बुक. आणि ही फ्रेम बनवून झाल्यानंतर एजंटला द्यायची, तरच एजंट काहीतरी डिसिजन घेऊ शकेल. मग त्या स्लॉट्स मध्ये काय काय एवढ्या गोष्टी टाकल्या. वी कॅन ऑल्सो ऍड अनदर अस्पेक्ट्स इन स्लॉट. आता याच्यामध्ये आपण असंही टाकू शकतो की किंमत काय या पुस्तकाची, प्राइस कॅन ऑल्सो बी वन स्लॉट. आणि फॅसेट्स म्हणजे काय, फॅसेट्स म्हणजे त्याचे व्हॅल्यूज, टायटलचं काय व्हॅल्यू आहे, टायटल काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जिनर काय, कम्प्युटर सायन्सची बॅकग्राऊंडचं आहे. जिनर म्हणजे काय, ब्रांच, कोणत्या ब्रांचचा सब्जेक्ट आहे. ऑथर, त्याचा ऑथर जो काय, एडिशन, इयर आणि पेजेस. आता बघा ना, facets are the various aspects of slot is known as facets. Facets are features of frames which enable us to put the constraints on the frame. म्हणजे काय, फॅसेट म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली थोडक्यात. ठीक आहे, अशा पद्धतीने फ्रेम्स आहे. मग फ्रेमचे काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत काय आहेत.
it makes programming easier by grouping the related data. It makes the programming easier by grouping the related data. हे तर सरळ आहे. It is comparatively flexible and used by many applications in AI. It is very easy to add slot. आता नवीन slot जसं आपण मगाशी म्हटलो की पुस्तकाची किंमत काय असा slot आपण ऍड करू शकतो. It is easy to include default data and to search for missing values. It is easy to understand and visualize. हे सगळे त्याचे ऍडव्हान्टेज झाले. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे? In frame system inference mechanism it not easily processed. Inference म्हणजे काय? कन्क्लुजन ड्रॉ करायचं असतं नॉलेजच्या आधारावर. समजा फ्रेम दिली एजंटला आणि त्याच्या आधारावर एजंटला काय डिसिजन घ्यायचा असतो, कन्क्लुजन काढायचं असतं, म्हणजे इन्फरन्स करायचं असतं. ओके, तर ते कधी कधी प्रोसेस करायला अडचण येते. Inference mechanism cannot be smoothly processed by frame representation. It has much generalized. It is a much generalized approach. हा त्याचा डिसएडव्हान्टेज झाला. ही थर्ड टाइप झालं फ्रेम्स. आणि चौथं कॅटेगरी कोणती आहे नॉलेज देण्यासाठी एजंटला? प्रोडक्शन रूल्स. आता प्रोडक्शन रूल म्हणजे काय प्रकार आहे हा? दिस सिस्टम याच्यामध्ये काय असतं? कंडिशन्स आणि ऍक्शन्स दोन गोष्टी असतात, कंडिशन अँड ऍक्शन्स. ओके, विच मीन इफ कंडिशन इज सॅटिस्फाईड देन टेक द ऍक्शन. कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच ऍक्शन घे. याच्यामध्ये तीन गोष्टी येतात. सेट ऑफ प्रोडक्शन रूल म्हणजे रूल असतील, मेमरी असेल ते सगळे रूल्स सेव्ह करण्यासाठी, आणि रिकॉग्नाइज ऍक्ट सायकल म्हणजे इफ ऍक्शन म्हणजे इफ झाली सॅटिस्फाय तर ऍक्शन घ्या, म्हणजे सायकल, एक सायकल असेल ऍक्शनची सायकल. ओके, समजतंय ना? द कंडिशन पार्ट ऑफ द रूल डिटरमाइन्स विच रूल मे बी अप्लाइड टू प्रॉब्लेम अँड द ऍक्शन पार्ट कॅरीज आउट द असोसिएट प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेप. म्हणजे तेच इफ कंडिशन सॅटिस्फाईड देन टेक द ऍक्शन. ओके, पण एका वेळेस खूप सिच्युएशन आल्या, खूप कंडिशन आल्यात तर मग कन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो. ठीक आहे, कन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो. खूप जर कंडिशन आल्या तर कन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो. मग एजंटला कळत नाही नेमकं कोणती ऍक्शन घ्यायची. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल आपण घेऊया. त्या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल प्रोडक्शन रूल म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल दिस इज अ 4 सेंटेन्सेस. आता 4 रूल बनवलेत आपण. काय? इफ काय कंडिशन आहे? ऍट द बस. इफ ऍट द बस स्टॉप म्हणजे तुम्ही बस स्टॉपला असेल आणि अँड बरं का इथे, अँड बस अराइव्ह, मग काय ऍक्शन घ्यायची? दिस इज ऍक्शन. काय ऍक्शन घ्यायची? देन ऍक्शन. काय ऍक्शन घ्यायची? गेट इन टू द बस. इफ यू आर ऍट द बस स्टॉप अँड बस अराइव्ह, मग काय ऍक्शन असायला हवी? गेट इन टू द बस. ठीक आहे, म्हणजे हे एजंटने केलं पाहिजे ऑटोमॅटिकली. ही दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर एजंटने काय ऍक्शन घेतली पाहिजे? गेट इन टू द बस. आता पुढचं सेंटेन्स बघूया. दुसरा प्रोडक्शन रूल बनवलाय. काय प्रोडक्शन रूल? इफ ऑन द बस, इफ यू आर ऑन द बस अँड पेड, इफ यू पेड पैसे दिले, तिकिटाचे पैसे दिले, अँड एम्प्टी सीट असेल, ठीक आहे, तर ऍक्शन काय घेतली पाहिजे एजंटनी? सीट डाऊन. त्या एम्प्टी सीटवर बसा, कारण पैसे भरले, बसमध्ये आहात तुम्ही, पैसे भरले आणि जागा रिकामी आहे, बसून घ्या. थर्ड प्रोडक्शन रूलचं एक्झाम्पल आहे बघा. इफ यू आर ऑन द बस अँड अनपेड, अशी कंडिशन जर आली तर एजंटने काय ऍक्शन घेतली पाहिजे? पे चार्जेस. आणखी एक प्रोडक्शन रूल घेतलेला आहे बघा. इफ बस अराइव्ह ऍट डेस्टिनेशन, मग काय ऍक्शन घेतली पाहिजे? गेट डाऊन फ्रॉम द बस. म्हणजे तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचले, तुम्ही आता खाली उतरा. ठीक आहे, तर मग ऍडव्हान्टेजेस काय आहे? दीज आर द रूल्स एक्सप्रेस्ड इन नॅचरल लँग्वेज. आता नॅचरल लँग्वेज मध्ये याचं सगळं काम चालतंय. जसे हे लँग्वेज आपण वापरतो तसंच त्या एजंटला आपण द्यायचा प्रयत्न केलाय. These are highly modular, so we can easily remove, add or modify an individual rule. आपण रूल मॉडिफाय करू शकतो. हे 4 रूल बनवलेत. अजूनही 5वा रूल बनवू शकतो, 6वा बनवू शकतो, 8वा बनवू शकतो. ठीक आहे, आता डिसएडव्हान्टेज काय? दिस सिस्टीम डज नॉट एक्झिबिट एनी लर्निंग कॅपॅबिलिटी ऍज इट डज नॉट स्टोअर रिझल्ट ऑफ प्रॉब्लेम फॉर द फ्युचर युजेस. म्हणजे ऍक्शन ज्या घेतल्यात त्या स्टोअर करायला ऑप्शन नाही याच्यामध्ये काही, त्याच्यामुळं फ्युचरला थोडे प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तर असं सगळं आहे. ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम मेनी रूल्स मे बी ऍक्टिव्ह, हेन्स रूल बेस्ड प्रोडक्शन सिस्टम आर इनएफिशियंट.
आता प्रोग्राम हा जो 4 सेंटेन्सेस वर घेतले त्यावेळेस बऱ्याचशा कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर नेमकी कोणती ऍक्शन घ्यायची, मग वरची ही ऍक्शन घ्यायची की ही घ्यायची, का ही ऍक्शन घ्यायची का ही ऍक्शन घ्यायची. एजंट गेट्स इन अ डिलेमा सिच्युएशन. तर तो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. तर दिस इज व्हॉट वी डिस्कस टुडे. The first type of first category we studied logical representation. Second rules. Sorry, first we studied logical representation, second semantic networks, third production rules, and fourth frames representation. Okay, in the next lecture we will discuss two categories of this logical representation: first order logic and propositional logic. And I already shared you 2 video lectures 2 days before. Hope you have gone through those 2 video lectures. Okay, आणि सर्वांना माहित आहे की unit test is scheduled at the end of this month. So MCQ based test will be there. Okay, we have already covered 2 units. Okay, this is the 3rd unit. And पण सेकंड युनिट मध्ये एक तुम्हाला होमवर्क मी देतोय. काय? constraint satisfaction problem. You search the material for constraint satisfaction problem. You go through some videos on constraint satisfaction problem and you discuss among each other. Okay, if you don't understand, you ask me the question on constraint satisfaction problem. Okay, in the next lecture. Okay, in the next lecture we also cover next topic, that is propositional logic, or we may start first order logic. ठीक है साहिल? yes, तुम्हाला समजलं सगळ्यांना? धनश्री, फुलवले धनश्री, आवाज चालू करा तुमचा.